नमस्कार, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. आजची रेसिपी आहे कटवडा. त्यासाठी बटाटे मस्तपैकी शिजवून घ्यायचे कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून. आता वाटण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर. वड्यांसाठी ना हेच वाटण टाकायचं. ह्याशिवाय ना वड्यांना अजिबात चव येत नाहीये. बटाटे शिजलेले आहेत, त्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकायचं आणि बटाट्याचं साल काढून घ्यायचं. इथं एक बटाटा ना बाजूला ठेवायचं. मी सांगणार आहे पुढं काय करायचं आहे त्या बटाट्याचं. कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी मस्तपैकी तडतडून द्यायचे. बारीक चिरलेला कांदा ना मस्त परतून घ्यायचा. कांदा छान परतला ना मग त्यामध्ये टाकायचं हिरवी मिरचीचं वाटण. वाटण पण छान परतून घ्यायचं. मग टाकायची धना पावडर, हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं. मस्त परतून घ्यायचं. मग टाकायचे उकडलेले बटाटे. मी इथं हातानेच बटाटे ना चुरगळून टाकलेले आहेत. तुम्ही मॅशरनी मॅश केले तरी पण चालतील. बटाटे मस्तपैकी हिरवी मिरचीच्या वाटणामध्ये परतून घ्यायचे आणि ते थंड करायला ठेवून द्यायचे. बटाट्याची भाजी थंड होऊस तोपर्यंत आपण कट रश्श्याची तयारी करूयात. इथं तीळ ना न तेल टाकता भाजून घ्यायचे आहेत. खोबरं तेल टाकून भाजून घ्यायचं, पण जास्ती करपवून घ्यायचं नाही. आता हिरवी मिरची, लसूण, आलं तेल टाकून ना मस्त भाजून घ्यायचं की जेणेकरून ना रश्श्यामध्ये ना लसणाचा आणि अद्रकचा वास नको यायला. बारीक कापलेला कांदा थोडंसं तेल टाकून बारीक गॅसवर ना छान चॉकलेटी होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचा. आता हे थंड झालं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं. ह्या रक्षाबंधनला ना तुम्ही तुमच्या भावाला हा कट वडा नक्की खाऊ घाला, तो एकदम खुश होईल. आता थंड झालेली बटाट्याची भाजी ना मस्तपैकी गोल आकार हातामध्ये घ्यायचा, गोल गोल करायचा आणि थोडंसं दाबून ना चपटा आकार द्यायचा. अशा पद्धतीने सगळे वडे बनवून घ्यायचे. आता कढईमध्ये टाकायचं तेल, धना पावडर, हळद, गरम मसाला, लाल तिखट. 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. इथं मस्तपैकी तर्री येते. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता फोडणीमध्ये ना मस्तपैकी बनवलेलं वाटण टाकायचं आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत ना परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं की जेणेकरून ना वरती तर्री येते बरं का. आणि मग टाकायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी. मग टाकायचं चवीपुरतं मीठ. उकळी आली ना आपण ठेवलेला एक बटाटा आहे ना तो मस्तपैकी कुस्करायचा आणि तो एक अख्खा टाकून द्यायचा. छान मिक्स करून घ्यायचं. आता कट रस्सा ना मस्तपैकी बारीक गॅसवर ना उकळून घ्यायचा की जेणेकरून मस्तपैकी तर्री येते. आता वड्यासाठी ना इथं बेसन पीठ, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद आणि थोडासा सोडा मस्तपैकी हे मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी टाकून ना बेसन पीठ मऊ असं करून घ्यायचं की जेणेकरून ना वड्यांना मस्त हे लागलं पाहिजे. आता कढईमध्ये टाकायचं तेल. बनवलेले बटाट्याचे वडे बेसन पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि गरम तेलामध्ये हे वडे तळून घ्यायचे. वडे ना मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत तळून घ्यायचे. म्हणजे ते आतमधनं आणि वरनं पण कच्चे राहत नाहीत. एकदम जसे कुरकुरीत करताल ना तसे कटमध्ये ना खायला मज्जा येते बरं का. अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे आणि करून घ्यायचे. ताट लावताना ना 2 वडे, बारीक कापलेला कांदा, दह्याची वाटी, फरसाण. मग काय करायचं प्लेटीमध्ये वडा घ्यायचा, कट टाकायचा, थोडीशी बनवलेली तरी टाकायची, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, शेव टाकायची आणि थोडंसं फरसाण, लिंबू पिळायचं आणि तयार झालेला आहे कट वडा रस्सा. ह्या रक्षाबंधनला ना तुमचा भाऊ ही रेसिपी खाऊन ना नक्की खुश होईल. हॅपी रक्षाबंधन. रेसिपी नक्की बनवून खा. मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि नक्की कमेंट करा.